माझ्या काव्याचं नाव आव्हान आहे. आज पेश करतोय आपल्या पुढे. कुणी उठावं मनोवाद्यांनी, कुणी महामानवांना नावं ठेवावं, महामानवांवर टीका करावी, संविधान फाडावं, संविधानाची तोडफोड करावी, म्हणून मी आपल्या पुढे काव्य सादर करत आहे. काव्याचं नाव आहे आव्हान. ऐक मित्रा, ऐक माझ्या मित्रा, तू तर आहेस भित्रा, नको भरूस उटाळवाणी जत्रा. हिम्मत असेल तर दाखव म्हणू तुझ्या मनुस्मृतीतला, हिम्मत असेल तर दाखव तुझ्या मनुस्मृतीतला. मी दाखवतो बाबासाहेब भारताच्या संविधानातला. हिम्मत असेल तर दाखव म्हणू तुझ्या हाफ पॅन्ट आणि काळ्या टोपीतला. मी दाखवतो बाबासाहेब हॅट, टायकोट आणि सुटाबुटातला. हिम्मत असेल तर दाखव म्हणू पुरातन कहाणी आणि कथेतला. मी दाखवतो बाबासाहेब बुद्ध आणि त्यांच्या धम्मातला. हिम्मत असेल तर दाखव म्हणू छूत अछूत आणि स्त्री अत्याचारातला. मी दाखवतो बाबासाहेब स्त्री मुक्ती आणि संघर्षातला. हिम्मत असेल तर दाखव जाळलेल्या मनूच्या स्मृतीचा पुरावा. हिम्मत असेल तर दाखव जाळलेल्या मनूच्या मनुस्मृतीचा पुरावा. मी करून दाखवतो जाळलेल्या मनुस्मृतीतला गाढावा की पुरावा. हिम्मत असेल तर दाखव काल्पनिक मनू नवग्रह तारे रत्नाच्या खड्यातला. हिम्मत असेल तर दाखव काल्पनिक मनू नवग्रह तारे रत्नाच्या खड्यातला. मी दाखवतो बाबासाहेब कधी न मोजता येणाऱ्या 14व्या रत्नातला. हिम्मत असेल तर दाखव मनू एखाद्या भारतीय परिषदेतला. मनू दाखव, हिम्मत असेल तर दाखव मनू एखाद्या भारतीय परिषदेतला. मी तर दाखवतो बाबासाहेब विश्वातल्या गोलमेज परिषदेतला. हिम्मत असेल तर दाखव मनू आणि मासा प्रलय झालेल्या सागरातला. हिम्मत असेल तर दाखव मनू आणि मासा प्रलय झालेल्या सागरातला. मी दाखवतो बाबासाहेब चंद्र सूर्य तारे भूमी नभात अजरामर झालेला संविधान घटनापती बापाला. हिम्मत असेल तर दाखव मनू, हिम्मत असेल तर दाखव तुझा मनू गाईचे मूत्र पाजणारे. काय म्हणतो मी? अरे हिम्मत असेल तर दाखव मनू गाईचे मूत्र पाजणारे. माझ्यात हिम्मत आहे, मी दाखवतो महामानव बाबासाहेब चवदार तळ्याचे पाणी पाजणारे. म्हणून ऐक मित्रा, तू तर आहेस भित्रा, उगाच नको भरू सुटाळवाणी जत्रा. जय भीम, जय पॅन्थर.